भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची निवड होण्याची शक्यता आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केलेली आहे. न्यायाधीश संजीव खन्ना हे आज आपल्या देशातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. तसंच ते येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश असतील. आपल्या इथे परंपरा अशी आहे की विद्यमान सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करत असतात. जे सिनियर मोस्ट जज आहेत त्यांच्यातून एकाच्या नावाची ते शिफारस करत असतात आणि मग सरन्यायाधीश म्हणून ते निवडले जातात. CJI चंद्रचूड यांच्यानंतर न्यायाधीश संजीव खन्ना यांचं नाव या ज्येष्ठता यादीमध्ये आहे. त्याच्यामुळे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे. पण न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळ हा अवघा 6 महिन्यांचा असेल. आज आपण माहिती घेऊयात सरन्यायाधीश त्यांचे उत्तराधिकारी नेमके कसे निवडतात याची. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याविषयी सुद्धा जाणून घेऊयात. यासोबतच भारतीय न्याय व्यवस्थेसमोर नेमकी काय आव्हानं आहेत याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम आपण सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्याविषयी जाणून घेऊयात. ते देशाचे 50वे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश होण्याआधी चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठामध्ये जसं की अयोध्ये संदर्भातला जो वाद होता, गोपनीयतेचा अधिकार होता, व्यभिचार या संदर्भातलं जे प्रकरण होतं यांसारख्या ऐतिहासिक खटल्यांमध्ये त्याच्या निवाड्यामध्ये सहभाग होता. चंद्रचूड यांचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 असा 2 वर्षाचा राहिलेला आहे. आता नुकतं जे प्रकरण झालं आपल्या इथं म्हणजे सिटिझनशिप ऍक्ट संदर्भातलं जे कोर्टामध्ये खटला होता तर त्याच्यामध्ये सरन्यायाधीश म्हणून चंद्रचूड यांचा महत्त्वाचा सहभाग होता. चंद्रचूड यांच्याच कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण हे समोर आलेलं होतं, त्यांच्या समोरच होतं आणि या सत्ता संघर्षाच्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयानं निकाल सुद्धा दिलेला होता. मात्र महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी या आमदार यांचं अपात्रतेचं प्रकरण, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष नेमके कोणाचे आहेत या संदर्भातली याचिका, OBC राजकीय आरक्षणासंदर्भातील प्रकरण यासारखी महत्त्वाची प्रकरणं मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रलंबित राहिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. नुकतंच सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पुढाकारानं भारतीय न्यायव्यवस्थेसाठी जे प्रतिकात्मक आहे न्यायदेवतेचा पुतळा याच्या स्वरूपात मोठा बदल करण्यात आलेला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील असणारी काळी पट्टी जी आहे ती आता हटवण्यात आलेली आहे. तसंच हातामध्ये आता संविधान दिसून येते. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. न्यायदेवतेचा नवीन पुतळा हा न्याय आंधळा नसतो असा स्पष्ट संदेश देत असल्याचं सांगितलं जाते. तसंच ते संविधानाच्या आधारे काम करते हे सुद्धा याच्यातून स्पष्ट होते. वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरन्यायाधीशांना आपल्या इथं निवृत्त व्हावं लागतं आणि या तरतुदीनुसार आता सरन्यायाधीश चंद्रचूड हे निवृत्त होतील आणि त्यांच्या जागी सरन्यायाधीश म्हणून 64 वर्षीय न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची निवड होईल हे जवळपास निश्चित झालेलं आहे. न्यायाधीश खन्ना हे मे 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत. म्हणजे बघा, नालसा जी आहे आपल्या इथं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या अधिकृत वेबसाईटवरती न्यायमूर्तींच्या सेवानिवृत्तीची तारीख समोर येते, ज्याच्यानुसार न्यायमूर्ती खन्ना हे 13 मे 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये ते सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेतील आणि 6 महिने या पदावरती कार्यरत राहतील हे सुद्धा स्पष्ट होते. राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाल जो आहे तो निश्चित केलेला नाहीये, पण राज्यघटनेतील तरतुदीनुसार ते वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत कोणतेही सरन्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावरती राहू शकतात. मग त्यानुसार चंद्रचूड जे आहेत हे 2 वर्ष पदावरती राहिले, तर आता खन्ना जे आहेत हे 6 महिने पदावरती राहतील. तर सरन्यायाधीशांची निवड नेमकी होते कशी? मी मगाशी जसं म्हटलं, जे विद्यमान सरन्यायाधीश आहेत ते त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करत असतात. फक्त जे सिनियर मोस्ट जज आहेत त्यांच्या नावाची ते शिफारस केंद्र सरकारला करत असतात. आता ह्याच्यामध्ये युनियन मिनिस्टरी जी आहे आपल्या इथली लॉ संदर्भातली ते सुद्धा त्यांच्यासोबत संपर्कात असतात. योग्य वेळेमध्ये ते सरन्यायाधीशांशी संपर्क साधतात आणि पुढील
वडील नावाची शिफारस ही सरन्यायाधीशांकडून त्यांना केली जाते. मग त्याच्यानंतर आपल्या घटनेतील कलम 124 जे आहे त्याच्यानुसार नवीन सरन्यायाधीश जे आहेत त्यांची आपल्या इथं निवड केली जाते, अपॉइंटमेंट केली जाते. आता सरन्यायाधीशांचा रोल याच्यातला फार महत्त्वाचा आहे. युनियन मिनिस्टर ऑफ लॉ यांचा रोल फार महत्त्वाचा आहे. यासोबतच राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा सुद्धा रोल या एकूण निवडीमध्ये फार महत्त्वाचा आहे. आता ही सगळी जी प्रोसेस आहे या प्रोसेसनुसारच सर्वात ज्येष्ठ असलेल्या न्यायमूर्ती खन्ना यांची सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी म्हणून चंद्रचूड यांनी शिफारस केलेली आहे. न्यायाधीश संजीव खन्ना हे 11 नोव्हेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील हे जवळपास आता फिक्स झालेलं आहे. जानेवारी 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून न्यायाधीश खन्ना हे रुजू झालेले होते. 1983 मध्ये बार काउन्सिलचे ते सदस्य झाले होते. त्यांनी सुरुवातीला जिल्हा न्यायालयांमध्ये न्यायमूर्ती म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर ते दिल्ली येथील उच्च न्यायालयांमध्ये आणि ट्रिब्युनल्समध्ये काम करायला लागले. संजीव खन्ना यांची प्रदीर्घ काळ सिनियर काउन्सिल म्हणून त्यांनी काम केलेलं सुद्धा दिसून येते. म्हणजे प्राप्तिकर विभागामध्ये त्यांनी सिनियर काउन्सिल म्हणून काम केलेलं आहे. तसंच त्यांनी सरकारी वकील म्हणून दिल्लीमध्ये सुद्धा अनेक गुन्हेगारी प्रकरणांसाठी काम केलेलं आहे. त्या केसेस त्यांनी लढवलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यापूर्वी ते 14 वर्ष दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतानाच संजीव खन्ना यांनी दिल्ली ज्युडिशियल अकॅडमीचं संचालक पद सुद्धा भूषवलेलं आहे आणि 2019 मध्ये मग त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झालेली. आता ते काही मोजक्या अशा लोकांपैकी आहेत की जे हायकोर्टाचे चीफ जस्टिस झालेले नसताना सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जज म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या विरोधात न्यायमूर्ती खन्ना यांनी निकाल दिलेला होता. तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे ते काका होते ज्यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या विरोधात निकाल दिलेला होता. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे वडील न्यायमूर्ती देवराज खन्ना हे देखील दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले आहेत. त्यांचे काका न्यायमूर्ती हंसराज खन्ना हे सुद्धा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स वर्सेस भारतीय निवडणूक आयोग याच्यामध्ये न्यायमूर्ती खन्ना यांच्या खंडपीठानं जे ईव्हीएम आहेत या ईव्हीएम मध्ये टाकलेली जी मतं आहेत त्याची 100% व्हीव्हीपॅटची पडताळणी करणारी जी मागणी होती ती मागणी करणारी याचिका फेटाळलेली होती. यासोबतच 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना असंविधानिक जी घोषित केली होती त्याच्यामध्ये सुद्धा न्यायमूर्ती खन्ना यांचा समावेश होता. 2023 मध्ये न्यायमूर्ती खन्ना यांनी कलम 370 रद्द करण्याची जी वैधता आहे ती कायम ठेवली होती. म्हणजे त्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये त्यांचा सुद्धा समावेश होता. आता जे नवीन होणारे सरन्यायाधीश आहेत यांच्या समोर येणाऱ्या काळामध्ये सरन्यायाधीश म्हणून कोणत्या केसेस सुनावणीस येतील हे अजून क्लिअर झालेलं नाहीये. पण सरन्यायाधीश म्हणून आपली इथली जी एकूण न्याय व्यवस्था आहे त्या संदर्भातले मोठे चॅलेंजेस त्यांच्या समोर आहेत. आता आपल्या इथली जी एकूण ज्युडिशियल सिस्टीम आहे या ज्युडिशियल सिस्टीम मधला सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू आहे तो म्हणजे बॅकलॉग फार मोठा आहे. केसेसचा बॅकलॉग आपल्या इथं फार मोठा असल्याचा दिसून येते. यासोबतच न्याय मिळायला होणारा उशीर हे सुद्धा त्याच्यातलं एक प्रमुख असा आपल्याला मुद्दा दिसून येते. जसं मी मगाशी म्हटलं न्यायाधीश चंद्रचूड यांच्या समोर महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या या संदर्भातल्या केसेस त्यांच्या समोर होत्या. पण त्यांच्या कार्यकाळामध्ये या केसेसचा निकाल लागलेला नाही. त्या केसेस त्यांच्या समोर प्रलंबितच राहिल्याचं दिसून येते. नंबर ऑफ जजेस आपल्या इथं फार कमी असल्याचा सुद्धा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातल्या त्यात हायकोर्टामध्ये नंबर ऑफ जजेस हे फार कमी आहे. एकूण कोर्ट प्रोसिजर जे आहेत ह्या फार लेंदी होत चाललेल्या आहेत, टाइम कन्झ्युमिंग आहेत अशी वारंवार टीका आपल्या इथल्या न्याय व्यवस्थेवरती होताना दिसते. आणि एकूणच न्याय मिळवणं हे फार महाग होत चाललेलं आहे. वकिलांची फीस घ्या, हायकोर्टामध्ये येणं असो किंवा सुप्रीम कोर्टामध्ये येणं असो हे सर्वच्या सर्व महाग होत चाललेले सामान्य नागरिकांच्या दृष्टीने. त्याच्यामुळे या चॅलेंजेसवरती हे आपले न्यायाधीश खन्ना सरन्यायाधीश झाल्यानंतर काही तोडगा काढतात का हे सुद्धा पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.